महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। समृद्धी हायवे बंद, चक्काजाम, कांद्याला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी युबीटी शिवसेनेचे तीव्र आंदोलन। शिवसैनिकांनी वैजापूर इंटरचेंज येथे टायर जाळून रस्ता अडवला, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। सोमवारी शिवसेना युबीटीने कांद्याला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरमधून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील इंटरचेंजवर रास्ता रोको केला। या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना युबीटीचे ज्येष्ठ नेते अंबादास दानवे यांनी केले। मोठ्या संख्येने शिवसैनिक महामार्गावर उतरले आणि त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली। आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी समृद्धी महामार्गावर टायर जाळले आणि अनेक वाहनांची वाहतूक तात्पुरती रोखली। आंदोलकांनी सरकारच्या विरोधात कांद्याच्या माळा घातल्या होत्या। शेतकऱ्यांना त्यांच्या कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याचा दावा त्यांनी केला। बाजारभाव इतके खाली आले होते की शेतकऱ्यांना आपल्या मालाच्या वाहतुकीचा खर्चही भागवता येत नव्हता। शिवसेना युबीटी नेत्यांनी आरोप केला आहे की सध्याचे सरकार शेतकऱ्यांची अन्यायकारक वागणूक देत असून त्यांना न्याय नाकारत आहे। प्रसार माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की सरकारचा दावा आहे की कांदा 12 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे, पण जमिनीवरील वास्तव पूर्णपणे वेगळे आहे। ते म्हणाले की शेतकऱ्यांनी खूप कमी भाव मिळत असून याच आर्थिक संकटापासून गंगापूर भागातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली। दानवे यांनी मागणी केली की शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य आधारभूत किंमत देण्यात यावी आणि नाफेडने तो चांगल्या भावाने खरेदी करावा। पोलीस प्रशासनाने या आंदोलनासाठी परवानगी दिली नसतानाही शिवसैनिक महामार्गावर पोहोचले आणि त्यांनी आंदोलन सुरू केले। त्यानंतर थोड्याच वेळात घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमधून पोलीस ठाण्यात पाठवले। नंतर समृद्धी महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली, मात्र प्रवाशांना काही प्रमाणात गैरसोय आणि प्रतीक्षा करावी लागली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।